दिवशी स्वच्छतेचा बोजवारा, संतप्त नागरिकांकडून महापालिकेत कचरा फेकण्याचा प्रयत्न। मिरज शहरात गेले 2 दिवस रस्त्यावरील कचरा उठाव न झाल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालंय। बकरी ईदच्या सणादिवशीच सांगली वेस्ट नदाब गल्लीत कचरा उठाव न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत कचरा महापालिकेत फेकण्याचा प्रयत्न केला। मागील आठवड्यात महापालिकेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली होती। शहरातील स्वच्छता व पाणी पुरवठा तसेच अन्य नागरी सुविधांसंबंधी महापालिकेच्या आरोग्य विभाग व कचरा उठाव विभागाला योग्य त्या सूचना करण्यात आल्या होत्या। तरी देखील आरोग्य विभाग व कचरा उठाव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सूचनांना हरताळ फासला आणि गेले 2 दिवस शहरातील कचरा उठाव न झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून आले। बकरी ईदच्या दिवशीच ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कंटेनरमधील कचरा वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे पसरलेला दिसून आलाय। त्यामुळे संपूर्ण स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं दिसून आलं आहे। महापालिकेच्या आरोग्य विभाग व कचरा उठाव विभागातील स्वच्छता निरीक्षक कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असताना आयुक्त उपायुक्त अशा स्वच्छता निरीक्षकांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्यानं नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालाय। आरोग्य विभागाला एक सक्षम व खमक्या आरोग्य अधिकाऱ्याची गरज आहे। सध्या जे आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षक आहेत ते प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत नाहीत। तेव्हा आयुक्तांनी यापुढील काळात तरी सणासुदीच्या दिवसात शहरातील स्वच्छतेवर तसेच कचरा उठाव होण्याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा मिरजकर नागरिकांमधून व्यक्त केली जाते। माझं नाव अन्सार कच्ची। आता आमचा सगळ्यात मोठा सण असतोय बकरी ईद असल्यामुळे आता कंटेनरची सोय नाही आहे। सगळे कंटेनर भरलेले आहेत। आता नदाब गल्लीचा आता एक कंटेनर आहे तिथे फुल झालेला आहे। मी आता कचरा घेऊन सगळं महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आता आणि अनिस मुला साहेबांनी समजूत काढल्यामुळे आता मी कचरा परत घेऊन चाललोय। याच्या पुढे हर वर्ष असं होतंय, हर वर्ष कंटेनर भरून वाटायला येत आहे। आता याच्या पुढे असं झाला आणि आता कंटेनर रिकामं करून आम्हाला सोय करून नाही दिल्यानंतर आम्ही हा कचरा सगळं महानगरपालिकेमध्ये टाकणार आणि इथंच बोकड कापायची व्यवस्था करून आम्ही इथं सगळं करायची आता सोय करणार। आता याच्या पुढे असं व्हायला नाही पाहिजे। सगळं आता आम्हाला सुविधा करून द्या, नाही सुविधा करून दिल्यानंतर आम्ही सगळं कचरा महानगरपालिकेमध्ये आणून टाकणार।